डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्यासाठी आणि भारत-अमेरिका व्यापक जागतिक धोरणात्मक सहकार्याचा विस्तार करण्यासाठी उत्सुक. अमेरिकेत पोहोचल्यावर पंतप्रधानांचं निवेदन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेच्या नवनियुक्त राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड यांची भेट. द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासह भारत-अमेरिका मैत्रीच्या विविध पैलूंवर चर्चा. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याचं कामकाज संपलं. लोकसभेत 112% कामकाज झाल्याची ओम बिर्ला यांची माहिती. वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत मांडलं प्राप्तिकर विधेयक. कर प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठीच्या तरतुदींचा विधेयकात समावेश. संसदेत वक्फ सुधारणा विधेयकासंबंधी जेपीसीचा अहवाल सादर. अहवालात विरोधी सदस्यांच्या मतांचा समावेश नसल्याचा आरोप करत विरोधकांनी केला सभात्याग. जेपीसी अहवालात विरोधकांची मतं नोंदवण्यात आली असून विरोधक मात्र जनतेची दिशाभूल करत तुष्टीकरणाचं राजकारण करत असल्याचा सत्ताधाऱ्यांचा आरोप. रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्ष समाप्त करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा. जलसंधारण विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवण्यासाठी काम करण्याचं मुख्यमंत्र्यांचं नवनियुक्त अधिकाऱ्यांना आवाहन. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते राजन साळवी यांचा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. कणीदार आणि धारदार आवाजानं हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि मराठी नाट्यसंगीत समृद्ध करणारे प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचं निधन. आणि उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 53 सुवर्णपदकांसह महाराष्ट्राच्या खात्यात 193 पदकं. पदक तालिकेत दुसरं स्थान कायम.